Hello everyone, I'm Sonulis here. Today I'm going to teach you how to use measuring tape properly. आज मी तुम्हाला शिकवणार आहे की मेजरिंग टेप कसा यूज करायचा. आपण इंचेस मध्ये मेजरमेंट इझिली आपल्याला एखादा पॅटर्न काढायचा असेल तर आपण इंचेस मध्ये मेजरमेंट इझिली आपल्याला टाकता येतात. पण जेव्हा आपले पॉइंट मध्ये आन्सर येतं 0.25 0.75 तर आपण कन्फ्यूज होऊन जातो की 0.25 म्हणजे टेप मध्ये किती लाईन्स घ्यायच्या, 0.75 म्हणजे टेप मध्ये किती लाईन्स घ्यायच्या, तिथे आपण कन्फ्यूज होऊन जातो. कधी कधी आपण त्या अंदाजही घेतो. पण असं न करता आज मी प्रत्येक लाईन्स जर 0.25 असेल तर किती लाईन्स घ्यायच्या, 0.75 असेल तर किती लाईन्स घ्यायच्या, ते आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर करणार आहे. स्टार्ट टू एंड हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुमचं सगळं कन्फ्युजन दूर होईल. आणि ही बेसिक गोष्ट आहे पण खूप हेल्पफुल आहे की आपण जेव्हा ही मेजरिंग टेप यूज करतो तर आपल्याला त्या मेजरिंग टेप बद्दल सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे की आपण इंचेस मध्ये ते इझिली घेऊ शकतो मेजरमेंट. पण जेव्हा पॉइंट येतात, एखादी गोष्ट आपण डिवाइड केली, 32 डिवाइड बाय 4, 32 डिवाइड बाय 2, वॉट एव्हर आपल्याला जी पण गोष्ट डिवाइड समजा केली तर आपल्या पॉइंट मध्ये उत्तर येतं. 8.25, 8.85, 8.75. तर 8 इंचेस तर आपल्या प्रॉपर्ली घेतात. पण पुढचे जे 25 आहे किंवा 85 आहे, 65 आहे, 75 आहे, काही पण येईल तर ते आपण किती लाईन्स घ्यायच्या, पुढे ते कन्फ्यूज होऊन जातो. पण आज ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळं कन्फ्युजन दूर होणार आहे. आणि इफ यू आर फॅशन डिझायनर, इफ यू आर पॅटर्न मेकर, दिस व्हिडिओ विल बी हेल्पफुल फॉर यू. सो लेट्स गेट स्टार्टेड. दिस इज अ मेजरिंग टेप. हा आहे 1 इंच, 0 to 1 इंच, 1 to 2. तर 0 to 1 मध्ये किती लाईन्स आहे? 1 2 3 4 5 6 7 8. ओके, हा 8 येतो तेव्हा हा 1 इंच कम्प्लीट होतो. ओके, आता इथं स्टार्टिंग पासून 1 2 ह्या टू लाईन्स झाल्या, ते आहे 0.25. ओके, आणि नंतर ही जी मोठी लाईन आहे तो झाला 1 इंचचा हाफ. 1 इंचचा हाफ म्हणजे झाला 0.50. ओके, आणि त्याच्यानंतर किती? 1 2 3 4 5 6 लाईन म्हणजे किती झाला? 0.75. ओके, आणि नंतर 1 इंच. हे एवढं क्लिअर झालं. 1 इंच. आता 1 इंचच्या पुढे, ठीक आहे, 1.25 शिकूयात आपण. आता हा पूर्ण 1 इंच. ओके, 1 इंचमध्ये 1 2 लाईन्स आल्या म्हणजे किती झालं? 1.25. ओके, आणि नंतर 1 2 3 4 लाईन्स झाल्या म्हणजे 1.50 म्हणजे पुढे हाफ इंच. हा इथं ही लाईन्स हाफ इंच झाली म्हणजे 1.50 झाली. मग परत 1 2 3 4 5 6 किती झाल्या? 6 लाईन म्हणजे 1.75. कळालं? आणि नंतर हा 2 इंच कम्प्लीट झाला. इथे काय शिकलो आपण? 0.25 0.50 0.75, मग आला 1 इंच. ओके, 1 इंचच्या पुढे काय शिकलो? 1.25 कुठे घ्यायचं, 1.50 कुठे घ्यायचं, 1.75 कुठे घ्यायचं, आणि पुढचं आहे 2 इंच. इथे क्लिअर झालं हे कन्फ्युजन. आणि 39 इंचेस म्हणजे 1 मीटर. आणि ओके, फर्स्ट हाफमध्ये आपण क्लिअर केलं 0.25 0.50 0.75 1 इंचपर्यंत ह्या ज्या लाईन्स किती लाईन्स घ्यायचे हे आपण कन्फ्युजन आपलं क्लिअर झालं. नंतर आपण 1.25 1.50 1.75 इथं 2 इंचपर्यंत हे पण आपण क्लिअर केलं. पण याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय येऊ शकतं? 17 18 71 75. जेव्हा अशा लाईन्स येतील तेव्हा मेजरिंग टेपच्या किती लाईन्स घ्यायच्या आपण तेव्हा कन्फ्यूज होऊन जाऊ. बरोबर आहे? तर त्याच्यासाठी हा चार्ट आहे. हा चार्ट कसा आहे? जेव्हा हे पॉईंट्स येतील 0.1 येईल तेव्हा मी 1 लाईन घेईन टेपची. जेव्हा माझं 0.40 टू 0.25 या पॉईंटमध्ये उत्तर येईल तेव्हा मी 2 लाईन घेईन. जेव्हा माझं 0.26 38 याच्यामध्ये पॉईंट येईल तेव्हा मी 3 लाईन्स घेईन. असं करून आपल्याला 8 लाईन्स
पर्यंत 1 इंचपर्यंत आपण घेऊ शकतो. इथं 100पर्यंत, म्हणजे इथं सगळा आपला एक एक पॉईंट क्लिअर झालेला आहे. बरोबर आहे. आता कॅल्सीमध्ये समजा मी 34.5 डिवाइड बाय 4 केलं, माझं किती आलं 8.625. ओके, म्हणजे आता 34 डिवाइड बाय 34.5 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 8.625. ओके, तर तुम्ही आता कन्फ्यूज असाल की आता हे 625 आलं ते तर हे ह्या चार्टमध्ये कुठेच नाही आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, हा 8.62. ओके, हे पुढचे अंक घ्यायचे नाही, पॉईंट नंतर फक्त आपल्याला हे 2 अंक घ्यायचे. बरोबर आहे. हे 2 अंक आपण घेतले, मग 62 आला. 8.62. मग 62 म्हणजे मी किती लाईन्स घेईल तर 62 मी आता ह्या चार्टमध्ये बघेल. 62 कुठे 62, 62 म्हणजे 5 लाईन, म्हणजे मी 8.62 आलं आहे, म्हणजे मी 8 पॉईंट नंतर 5 लाईन्स पुढे घेईल. ओके, क्लिअर झालं.